याला मधून पण आपण जातो तिथं बघ ते दिसली बाकी त्यांनी बघितला हा येतील सर तिकडे चालू जायचं हा सर बोला पाच मिनिटं ये बाहेर हा तू करून येतो कशी हे काढून टाक हे कोठे हे बाजूला बरं का ते त्याच्या खाली असणार आहे किंवा मग या भिंतीला असणार आहे इथे हात करतो मग ठीक आहे कोंबडी बसेल बरं बरं बिळ का ते बघून घेतील ना काढू बुजड की अनिकेत हे वरती आहे ना वरती पण बांधलेलं थांबा थांबा इथे 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 हे भिंती नाव सांग आणि नाव सांग योगेश गायकवाड योगेश गायकवाड दामिनी का मोठी दराती लागली योगेश गायकवाड योगेश गायकवाड का या ठिकाणी आलो आपण मालदार रोडला आणि योगेश गायकवाड यांची वस्तीवर आलो थोड्या वेळापूर्वी आपल्याला आणि त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्या इथं तुम्ही पाहिलं की अतिशय गबाळ म्हणजे वापरून नसली खोली चूल वगैरे आणि सांगितलं होतं की मोठं झाप इथे गेलं आणि इथं तुम्हाला दिसतंय की भिंत इथं पत्रावर ठेवलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय अतिशय अडचणीमध्ये हा साप बसला आहे बिनविषारी जातीमधला हा साप आहे धामण आहे पण धामण अशा पद्धतीने मात्र अतिशय आपल्यातूनपणे बसू शकतात तर याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ तुम्हाला समोर दिसतंय इथे मोठ्या आकाराचा धामण आहे दिसतंय आणि काहीतरी खाल्लंय त्यांनी शिकार करून या ठिकाणी तो बाहेरून आलाय आणि इथे निवांतपणे बसला होता तो समोर तुम्हाला दिसतंय अशा प्रकारचे साप कधी कधी राहत्या घराजवळ येऊ शकतात आणि समोर तुम्हाला पाहिलं की हातामध्ये घेताना त्याला सुरक्षित ताब्यात घेत असताना पाहिलं त्यांनी एक विशेष प्रकारची गाठ मारली आणि अशी गाठ जर मारली तर बरेच जण घाबरून जातील की सापाने गाठ मारलं ते काय होईल परंतु तसं काही नाही स्वतःला सोडवण्यासाठी अशी ते आयडिया करत असतात तर हा धामण साप भिंतीमध्ये बसला होता शिकार खाऊन आणि शिकार घेतला असं म्हणतो शांतपणे त्या ठिकाणी एका ठिकाणी बसलेला पण होता त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ पण कधी कधी नेहमी घराच्या अशा ठिकाणी मात्र अशा प्रकारचे साप नेहमी आपल्याला दिसत असतात हे शिकार घेतल्यामुळे त्याची स्किन या ठिकाणी त्वचा ताणली गेली एक विशिष्ट प्रकारचं डिझाईन दिसतं आणि असं डिझाईन पाहिलं तर बऱ्याच जणांना तो नाग वाढतो पण तो नाग नाही आहे तर बिनीसेवारला तो धामण आहे त्याला रॅट्सच्या नावाने ओळखतात आणि आपण जर
लातूर उस्मानाबाद या भागाकडे जर आपण गेलो तर या सापाला उंदऱ्या साप असं देखील संबोधलं जातं, कारण त्याला उंदरे जास्त आवडतात आणि नेहमीसारखी त्याने जी गाठ मारलेली आहे स्काउट नॉट, आपण जर ओढण्याचा प्रयत्न केला तर ते आणखीन पक्की करते आणि हे धामण सापाचं वैशिष्ट्य आहे. परंतु जर आपण सोडून दिलं, व्यवस्थित ढिल्लं सोडलं तर मात्र ती गाठ ते सोडून पण देतात. समज तुम्हाला दिसतंय की हा धामण साप आहे, बिनविषारी, पण नेहमी हा साप शेतामध्ये, विहिरीमध्ये आणि घराच्या आसपास किंवा घरामध्येच सापांना हा साप असल्याने बऱ्याच लोकांना धामण ओळखू पण येतो. परंतु रंग त्याचे वेगवेगळे असतात आणि का त्याचे गडद तपके रंगाचा साप जर पाहिला तर कधी कधी नागाचा भास होऊ शकतो, परंतु हा नाग नाही आहे. याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडू. आपण एक विशेष असं किट वापरलंय की ज्या किटचा वापर करून सापांना सुरक्षित ताब्यात घेणं सोपं जातं आणि निसर्गात सोडतानाही सोपं जातं. त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ. इथे आपण किट वापरलंय की किटचा वापर करून त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात. आणि समोरचा बराचसा महिला वर्ग या ठिकाणी आहे आणि बऱ्याच जणांचे गैरसमज असतात की त्यांनी जर शेपटी मारली तर काय होईल किंवा दूध वगैरे पितं, असं काही नाही आहे. सापांविषयी अज्ञान भरपूर असल्यामुळे सापांविषयी भीती पण जास्त आहे आणि म्हणून साप मारले जातात. परंतु साप मात्र मानवासाठी दिलेले ते वरदान आहे. त्याला आपण किटचा वापर करून घेतोय ताब्यात, नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. त्याला बाय बाय करा आता. मी सोनूचं आहे, माझं मामाचं गाव आहे मालदड. मी तर सकाळी आलो असताना मला यांनी सांगितलं की इथं साप दिसतोय. 1-2 महिन्यांनी बघितला, पण मी बघितला की त्याचं फक्त शेपूट बघितली की नाग वगैरे असेल. सरांना कॉल केला, सर आले लगेच आणि आता पकडलं. योगेश गायकवाड मालदाड यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला धामण सापडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.